सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. AVG फिल्म्स अँड प्रोडक्शन्स या फेसबुक पेजवरून मी लाईव्ह आलेलो आहे. AVG फिल्म्स अँड प्रोडक्शन आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोरोनासोबत आणि कोरोनानंतर या विषयावर मी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. AVG फिल्म्स अँड प्रोडक्शन या पेजचे प्रमुख आमचे परममित्र अमोलजी घाटे, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांविषयी मी डॉक्टर शिवानंद भानुसे या सर्वांविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र. गेल्या 20 वर्षापासून मी पुरोगामी चळवळीमध्ये काम करतो. मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मराठीचा अध्यापक म्हणून अध्यापन करतो. आजचा विषय आहे कोरोनासोबत आणि कोरोनानंतर. आज मोबाईलवर असो, कुणी भेटल्यावर असो, TV वर असो, वर्तमानपत्रात असो, सोशल मीडियावर असो, फक्त एकच चर्चा सुरू आहे, कोरोना कोरोना कोरोना. पण आजचा विषय घेत असताना कोरोनासोबत आणि कोरोनानंतर असं म्हणत असताना प्रास्ताविकामध्ये कोरोनापूर्वी असंही म्हणता येईल. कारण यानंतर कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर असंच असणार आहे. जसं इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर असं होतं, आता तसंच असणार आहे की कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर. कारण जगामध्ये जे बदल आजपर्यंत झाले नव्हते, जगामध्ये जेवढं ढवळाढवळ आजपर्यंत झाली नव्हती, जगामध्ये एवढं लॉकडाऊन आणि सर्वच क्षेत्र, अगदी विमान, ट्रेन, बस, सार्वजनिक क्षेत्र, देशच्या देश 180 देश बंद, असं केव्हाच झालं नव्हतं. ते पहिल्यांदाच जगामध्ये झालं आहे. म्हणून कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर असंही आपल्याला म्हणता येईल. पण आज कोरोनासोबत आपण आहोत आणि तो केव्हा संपणार आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नाही. म्हणून कोरोनासोबत आणि कोरोनानंतर असं म्हणतो आपण. परंतु कोरोनापूर्वीचं प्रास्ताविक करत असताना कोरोनापूर्वी खरंच आपल्या देशामध्ये खूप चांगली परिस्थिती होती का? म्हणजे आज हे मानवजातीवरचं संकट आहे, जगभर संकट आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे आपण मान्य केलीच पाहिजे. परंतु खरंच आपल्या देशामध्ये कोरोनापूर्वी खरंच वातावरण चांगलं होतं का? म्हणजे अर्थकारण चांगलं होतं का? राजकारण चांगलं होतं का? शैक्षणिक क्षेत्राचं काय होतं? आरोग्य क्षेत्राचं काय होतं? सामाजिक क्षेत्राचं काय होतं? धार्मिक क्षेत्र काय? कला क्षेत्रात काय चाललेलं होतं? सर्व अलबेल चाललेलं होतं का? व्यवस्थित चाललेलं होतं का? असे अनेक प्रश्न आपल्याला उपस्थित होतात. परंतु ते होतं का? तर अर्थात त्याची उत्तरं नाही असं होत आहे. कारण आर्थिक परिस्थिती ही तर आपली पूर्ण ढासळलेलीच होती. कोरोनानं ती अजून ढासळली, भर पडली एवढं मात्र नक्की आहे. परंतु वाट लागणार होती हे 100% खरं आहे. बाकी क्षेत्रामध्ये तसंच होतं. घराणेशाही असेल, माफिया असतील, या सगळ्या गोष्टी होत्याच होत्या आणि त्या सुरूच आहे. म्हणजे केवळ राजकारणामध्ये घराणेशाही असं नाही, ती अर्थकारणामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, धर्मकारणामध्ये आहे, कला क्षेत्रामध्ये आहे, माफिया सगळीकडेच आहे आणि त्यांची मक्तेदारी तयार झालेली आहे. आणि ही वस्तुस्थिती आपल्या देशातली आहे, हे कुणीही नाकारणार नाही, नाकारू शकत नाही. अशा पद्धतीचं वातावरण होतं. आणि आज त्यानंतर आता बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. कारण अगदी वैयक्तिक पातळीवर म्हटलं तर कौटुंबिक बदल होणार आहेत, वैवाहिक बदल होणार आहेत, सामाजिक बदल होणार आहेत, आर्थिक बदल होणार आहेत, राजकीय बदल होणार आहेत. सगळ्याच पद्धतीचे बदल जगभर होणार आहेत. ते अपेक्षित आहेत. ते होण्यापूर्वी फक्त काही गोष्टींचा, म्हणजे ते सांगण्यापूर्वी काही गोष्टींचा आढावा या निमित्तानं आपण घेतला पाहिजे. कारण आपण आजपर्यंत अनेक साथी पाहिल्या, अनेक आजार आले, अनेक महामाऱ्या आल्या. म्हणजे प्लेगसारखी महामारी आली, मध्ये आमचे डेंग्यू असेल, मलेरिया असेल, चिकनगुनिया असेल, किंवा अजून बऱ्याच महामाऱ्या या निमित्तानं आल्या. परंतु अशी कुठलीही महामारी ही जगभर नव्हती. ही एकमेव महामारी अशी आहे की जी जगभर आहे. म्हणजे एकाच वेळी 180 देश लॉकडाऊनमध्ये आहेत. जगातलं सर्व दळणवळण थांबलेलं आहे, औद्योगिकरण सर्व थांबलेलं आहे, शहराच्या शहरच नाही तर देशच्या देश सर्व बंद आहेत. असं पहिल्यांदाच घडलेलं आहे. म्हणजे जागतिक पातळीवर अशा पद्धतीची ही महामारी आलेली आहे. जागतिक स्तरावर याचे परिणाम झालेले आहेत आणि भीतीचं वातावरण प्रचंड पसरलेलं आहे. कारण केवळ ही महामारी आली, हा कोरोना गेला म्हणून संपेल असं नाही, तर अनेक विषाणू येऊ शकतात.
यानंतरची युद्ध ही जैविक युद्ध असू शकतात, किंवा यानंतरचे युद्ध हे सायबर युद्ध असू शकतात, किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं युद्ध न करता सुद्धा युद्ध असू शकतात. अशा अनेक गोष्टी या निमित्तानं, म्हणजे अशी भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ती असणं स्वाभाविक आहे. कारण अचानक एखादा विषाणू चीनमधून येतो काय, तो जगभर जातो काय, तो भारतात येतो काय, आणि भारताची परिस्थिती अतिशय आज गंभीर होते काय, आणि सर्व मानवजात धोक्यात येते काय, अशा अनेक गोष्टी होत आहेत. परंतु त्यापूर्वीचा आढावा आपण घेत होतो, त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रचंड आत्महत्या केल्या. आणि जर अलबेल असतं, खूप चांगलं असतं, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. विविध क्षेत्रात अराजकता निर्माण झालेलीच होती. आणि विशेष म्हणजे कला क्षेत्रामध्ये सुशांत सिंह राजपूत सारखा व्यक्ती आत्महत्या करतो म्हणजे तिथली घराणेशाही आपल्या लक्षात येते. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आज घराणेशाही, भांडवलदार या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. राजकारणामध्ये सुद्धा त्या गोष्टी त्यानिमित्तानं पुढे आलेल्याच आहेत. आणि ही दादागिरी, दडपशाही होतीच होती. आणि अनेक नैसर्गिक आपत्ती सुद्धा आल्या, की आत्ताच एक निसर्ग चक्रीवादळासारखं वादळ येऊन गेलं, किंवा कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे फार मोठा महापूर आला होता, किल्लारीला भूकंप झाला होता, किंवा गुजरातला भूकंप झाला होता, काश्मीरला भूकंप झाला होता. अशा अनेक गोष्टी आहेत की जे नैसर्गिक संकटही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत. त्या नैसर्गिक संकटाला सुद्धा आपण त्या पद्धतीनं तोंड दिलेलं आहे. परंतु सध्याचा अनुभव जो आहे तो इतिहासामध्ये यापूर्वी केव्हा घडलेला होता असं वाटत नाही. म्हणजे आपल्या बघण्यात तर सोडा, ऐकण्यात सुद्धा नाही. कुठल्या इतिहासात अशी नोंद सुद्धा नाही. अख्खं जग एकाच वेळी बंद झालं असं झालेलं नाही. म्हणून वेगळा अनुभव आहे. आणि लॉकडाऊन हा शब्द, सोशल डिस्टन्सिंग, अर्थात तो सोशल डिस्टन्सिंग शब्द नाही. भारतात हजारो वर्ष सोशल डिस्टन्सिंगच होतं. त्याला आता आपण फिजिकल डिस्टन्सिंग म्हटलं पाहिजे, पर्सनल डिस्टन्सिंग म्हटलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. हे शब्द काही योगायोग येत नाहीत किंवा सहज येत नाहीत. ते जाणीवपूर्वक आणले जातात. ते आणून जाणीवपूर्वक सोशल डिस्टन्सिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टीचा आपण विचार करत असताना आपण मेन विषयावर आलं पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सांगण्यासारखं खूप आहे. पाठीमागच्या परिस्थितीवरच 2-3 व्याख्यानं ओळीनं होतील अशी सगळी परिस्थिती बिकट आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. कोरोनाचे काय परिणाम आहेत, कोरोना कसा आला, तो भारतात कसा आला, भारतासाठी आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण आमचं लॉकडाऊन 100% फसलेलं आहे, हे मात्र 100% खरं आहे. 5-10 वर्ष तर आम्ही नक्कीच मागे गेलेलो आहोत. इथून पुढे 5-7 वर्ष आम्हाला सुधरेल असं वाटत नाही. परिस्थिती खूप गंभीर होऊन गेलेली आहे. लॉकडाऊन फसलेलं आहे. राहुल गांधी यांनी राजू बजाज यांची मुलाखत घेतली होती, आणि त्यांची मुलाखत घेतली तेव्हा राजू बजाज असं म्हणाले होते की आर्थिक परिस्थितीची तर कोरोनापूर्वीच वाट लागलेली होती, आणि त्यामुळे कोरोनाने त्याच्यामध्ये फक्त भर घातलेली आहे. वेगळं काही घडतंय असं मला वाटत नाही, असं ते स्पष्ट बोललेले होते. म्हणजे राहुल बजाजला जे कळतं ते मीडियाला किंवा इथल्या माणसांना कळत नाही असं अजिबात होऊ शकत नाही. कळतं पण वळत नाही असाही भाग असू शकतो. त्याचाही आपण विचार केला पाहिजे. अभिजित बॅनर्जी असं म्हटले होते की लॉकडाऊन हा काही कोरोनावर एकमेव उपाय असू शकत नाही, कारण आर्थिक कोंडी करून प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी सगळ्या गोष्टी पाळून काही गोष्टी कराव्या लागतील, आणि थोडं थोडं ओपन करावं लागेल, आणि त्या पद्धतीनं पुढे जावं लागेल असं ते म्हणाले होते. आता याच्यामध्ये काय होतं, श्रीमंतांना आणि मध्यमवर्गीयांना फारसा फरक पडत नाही. फरक कुणाला पडतो, तो गोरगरिबांना पडतो. ज्याचं पोट हातावर आहे त्यांना फरक पडतो, आणि ते त्याचे बळी ठरत आहेत. आणि मग ते बळी ठरलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी ते इथून निघाले त्यावेळी गाववाल्यांनी त्यांना स्वीकारलं का, ते कसे गेले, त्यांच्या वाहनांच्या व्यवस्थेचं काय झालं, कशा पद्धतीनं झालं, हे सगळे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. म्हणून या सर्व प्रश्नाचा गांभीर्यानं आपण विचार करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. परंतु मला महत्त्वाचं हे असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडली असेल तर आपल्या सर्वांच्या धारणा मात्र उद्ध्वस्त झाल्या. जो युगो होते, जे अहम होते, ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या मात्र गळून पडायला सुरुवात झाली. देव, गॉड, अल्लाह या सगळ्या गोष्टी खरंच अशा वेळी मदतीला येतात का, धावून येतात का, संकटात हे असतात का, यांचं अस्तित्व काय आहे, खरंच आहे का, अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित व्हायला लागले. तो स्वीकारायचा नाकारायचा भाग सोडून द्या, परंतु चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. देव, गॉड, अल्लाह कुठं गेले होते असे प्रश्न, म्हणजे सर्वच धर्माच्या बाबतीत असे प्रश्न अनेक निमित्तानं उपस्थित होतात. कारण जगातली सर्व धार्मिक स्थळं, विशेषतः भारतातली सर्वच धर्मातली सर्वच धार्मिक स्थळं एकाच वेळी बंद झालेली होती. त्यामुळे हे
धार्मिक शक्ती संकटात धावून येतात का, असे प्रश्न उपस्थित होतात. त्याची चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. तरीसुद्धा परवा एक स्टेटमेंट मी केलं होतं. त्याचं कारण असं होतं की इंदोरीकर महाराजांवर एक गुन्हा दाखल झालेला होता. त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं होतं, माझा प्रश्न असा होता की जर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होत असेल तर मग ज्या ग्रंथाच्या आधारे त्यांनी हे विधान केलं त्या ग्रंथावर बंदी येणार का? ज्या ग्रंथाची छपाई केली जाते किंवा ज्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे किंवा पारायण केलं जातं किंवा त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार केला जातो त्याच्यावर गुन्हे दाखल होणार का, असे प्रश्न उपस्थित केले. म्हणजे अर्थात त्याच्यावर गुन्हे जर दाखल होणार नसतील तर एकट्या इंदोरीकरला बळीचा बकरा का देता, एवढाच प्रश्न उपस्थित केला तर गदारोळ निर्माण झाला. मला हे म्हणायचं होतं की कुणावरच गुन्हे दाखल करायचे नसतील. एखादा व्यक्ती कळत न कळत चुकला असेल तर त्यांनाही ठीक आहे समजून घेतलं पाहिजे, परंतु त्याचे अर्थ वेगळे काढले गेले धर्मग्रंथावर. परंतु हे जे दलाल आहेत मधले, जाणीवपूर्वक भावनिक आणि बौद्धिक गुलामगिरी लादण्याचा कार्यक्रम या देशामध्ये सातत्यानं झालेला आहे. तो मात्र यानंतर होणार नाही. यानंतरची नवीन पिढी त्या गोष्टी स्वीकारणार नाहीत असं मला या निमित्तानं वाटतं. या निमित्तानं या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार होणं गरजेचं आहे. तो होईल असं मला वाटतं. त्यानिमित्तानं आपण विषयावर या बोलत होतो की लॉकडाऊन आपलं फसलेलं आहे. कारण महत्त्वाच्या चुका या देशात काय झाल्या कोरोनाच्या संदर्भातल्या, तर पहिली चूक ही झाली की जेव्हा डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना आला त्याची चर्चा सुरू झाली होती. इटलीमध्ये किंवा इतर देशांमध्ये ज्यावेळी कोरोना थैमान घालत होता, जानेवारी फेब्रुवारीचा तो कालावधी होता, त्यावेळी आपल्या देशामध्ये लाखो विदेशातून म्हणजे आपल्या देशातली माणसं पण आली, त्यांना क्वारंटाईन केलं गेलं नाही, त्यांच्या टेस्ट घेतल्या गेल्या नाहीत आणि मग ते इकडे तिकडे फिरत राहिले, ते कोरोना पसरवत राहिले आणि त्याचा परिणाम मग पुढे भोगावा लागला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्या काळात आमचे प्राईम मिनिस्टर यांना काय पडलेलं होतं, तर यांना पडलेलं होतं की या देशात डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झालेली होती. मध्य प्रदेशातलं सरकार अचानक यांना बदलून तिथले कावेबाजपणा त्या ठिकाणी करायचा होता. अचानक लॉकडाऊन घोषित करायचं होतं. म्हणजे जशी नोटबंदी घोषित केली अचानक येऊन किंवा GST घोषित केली की त्याच पद्धतीनं अगदी 8 वाजता आले आणि 12 पासून लॉकडाऊन. वेळ देता आला असता, 2-4 दिवस देता आले असते. कारण जेव्हा आमच्याकडं 550-100 रुग्णही नव्हते त्यावेळेस आम्ही देश बंद केला आणि ज्यावेळी आज 5-6 लाखाच्या वर रुग्ण पोहोचलेले आहेत, देश मोकळा करतोय आम्ही. म्हणजे कुठल्या दिशेला चाललो आम्ही? त्या काळात आम्हाला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं, शक्य होतं, ते आम्ही करू शकत होतो. लोकांना त्या त्या ठिकाणी पोहोचू शकत होतो. त्या ठिकाणी नियम पाळून आमचे काही उद्योगधंदे किंवा काही गोष्टी सुरू ठेवू शकत होतो आणि त्या पद्धतीनं करू शकत होतो. परंतु आणि इतर देशात ते झालं. जर्मनीसारख्या राष्ट्रानं ते केलं. म्हणजे अगदी सिंगापूरसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा 8 दिवस देण्यात आले की लॉकडाऊन लागणार आहे. परंतु अचानक तुम्ही 8 वाजता येताना लॉकडाऊन घोषित करता, त्याचे परिणाम भोगावेच लागणार. ते भोगत आहोत आपण, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती आपण घेतो आहोत. म्हणजे जेव्हा या लोकांना पाठवायची गरज होती मजुरांना, त्यावेळी ज्याचं पोट हातावर होतं त्यांना डांबून ठेवलं आणि ज्यावेळेस खुलं करायचं होतं त्यावेळेस सोडून दिलं. म्हणजे त्यांना पायी पाठवलं. नंतर वाहनही सोडण्यात आली, तो भाग वेगळा, परंतु ती त्या ठिकाणी पोहोचली होती. नंतर इकडे उद्योग सुरू करायचे होते, त्या ठिकाणी ते लोक पोहोचलेले होते. अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळी मुद्दाम, म्हणजे या देशामध्ये मुद्दाम नाही म्हणता येणार, पण चुकीच्या पद्धतीनं या गोष्टी केल्यामुळं त्याचे परिणाम आज देशाला भोगावं लागणार आहेत, आज मानवजातीला भोगावं लागणार आहेत आपल्या सगळ्याच, आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. परंतु हे सगळं होत असताना आमचे प्राईम मिनिस्टर म्हणत होते दिवे लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. म्हणजे काय प्रकार होता हा सगळा, की एकीकडे जगभर महामारी आहे, जगात कोरोनानं थैमान घातलेलं आहे, त्याच्यावर उपाययोजना करून सोडून द्यायचं, त्याच्यावर काहीतरी चांगले निर्णय घ्यायचं, सोडून द्यायचं आणि अशा पद्धतीनं सांगायचं. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यावेळी काय केला गेला, तर तबलिकीचा मुद्दा पुढे केला गेला. की कारण तबलिकीनं हा कोरोना जिकडे तिकडे पसरवला, देशभर पसरवला, हिंदू मुस्लिम वातावरण तयार केलं गेलं, हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यापर्यंत. कारण आता लागला होता लॉकडाऊन, तो भाग ठीक आहे, परंतु एकदम तिरस्काराची भावना तयार केली गेली, कुणी मुस्लिमांकडून काही घ्यायला तयार नव्हतं. मुद्दा असा आहे की तबलिकीचं चुकलं हे मान्यच आहे, परंतु तबलिकीचं चुकण्यासाठी कारणीभूत कोण होतं, तर तबलिकीचं चुकण्यासाठी कारणीभूत सरकारच होतं. कारण ते ज्यावेळी विदेशातून या ठिकाणी आले, त्यांना क्वारंटाईन केलं गेलं नाही, त्यांच्या टेस्ट केल्या गेल्या नाही, ते त्या ठिकाणी थांबले, नंतर ते अडकले आणि नंतर त्यांनी चूक केली. परंतु मूळ चूक कुणी केली, हा काही हिंदू मुस्लिमचा मुद्दा नाही, परंतु तो हिंदू मुस्लिमचा मुद्दा जाणीवपूर्वक करण्याचा कार्यक्रम झाला आणि तो होतो.
आणि त्यामुळे इथलं वातावरण नासवण्याचा कार्यक्रम जाणीवपूर्वक काही लोक करत असतात. परंतु या देशात हिंदू मुस्लिम वातावरण नाही आणि ते नसावं ही प्रामाणिक इच्छा इथल्या सामान्य नागरिकांची, इथल्या भारतीय नागरिकांची आहे आणि त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं असतं. परंतु केवळ हे भारतातच नाही तर काही जाणीवपूर्वक हे वेगवेगळ्या ठिकाणीही घडत असतं. म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा एका कृष्णवर्णीयाचा एका म्हणजे कुणाकडून तो कोण पोलीस अधिकारी ज्याने त्याच्याकडून मृत्यू झाला, त्याचं राजकारण ट्रम्पनं केलं. परंतु हे जनतेच्या लक्षात आलं, जनता रस्त्यावर उतरली. कोरोनाच्या काळात सुद्धा, लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ट्रम्पला लपून बसावं लागलं. हे होत असतं या पद्धतीनं हे घडत असतं. म्हणजे ओबामा ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष होणार होते तर कृष्णवर्णीय कसा अध्यक्ष होणार म्हणून ओबामाच्या विरोधात जे जॉन मॅकॅन होते ते म्हणाले होते की ओबामा कुठं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो का. पण त्याच वेळी ओबामा म्हणाले होते की लोकशाहीची ही किमया आहे, लोकांकरता चालवलेलं राज्य, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. म्हणजे त्या पद्धतीनं हे असतं. म्हणून जगात लोकशाहीमध्ये कुणीही कुठला अध्यक्ष, कुणीही कुठला प्राईम मिनिस्टर, कुणीही कुठला राष्ट्रपती होऊ शकतो. हे लोकशाहीची देण आहे आणि त्या पद्धतीने ते होत असतं. मित्रांनो, या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आज आम्ही या आभासी जगात जगत आहोत, सोशल मीडियावर आहोत. कारण आम्ही बाहेर पडू शकत नाही आणि सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकत नाही, व्याख्यानं सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि अशा वेळी एक संकटात सुद्धा संधी असते की अनेक व्याख्यानमाला झाल्या, साहित्य संमेलनं झाली, विचाराचं आदानप्रदान झालं, काही गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून. जसे आज आमचे अमोल घाटे हे ओरिसामध्ये असतात तरीसुद्धा त्यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक इथल्या मराठी माणसांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, त्या पद्धतीनं प्रबोधन केलं पाहिजे आणि आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून हे सगळे काम करत असतात. त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. मित्रांनो, आज एक डिजिटल क्रांती होते, आम्ही ऑनलाईनच्या गोष्टी गप्पा करतो आहोत, हे सगळं या ठिकाणी आलेलं आहे. आणि जे आज या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत किंवा जे ज्या पद्धतीनं आज डिजिटल असं सगळं करतायत तेच 1991 मध्ये ज्यावेळी मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि जागतिक करार ज्यावेळी झाला होता, जागतिकीकरण आणि गॅट करारावर सही झाली होती, त्यावेळेस यांनीच विरोध केला होता की कम्प्युटर येणार, हे येणार, ते येणार, इथल्या नोकऱ्या जाणार, हे विरोध करणारे होते. जीएसटीला ज्यांनी एक काळ विरोध केला त्यांनी नंतर त्यालाच अचानक घोषणा करून ते किती महत्त्वाचं हे सांगण्याचं कामही झालेलं आहे. परंतु आज मला हे सांगायचं आहे की आज डिजिटल क्रांती येते, डिजिटल क्रांती त्या माध्यमातून येणार आहे. आपली इच्छा असो नसो त्याचे परिणाम चांगले होणार आहेत का वाईट होणार आहे माहीत नाही. शक्यतो बऱ्याच प्रमाणावर वाईट पण होणार आहेत, काही थोडेफार प्रमाणावर चांगलेही होतील. परंतु इच्छा असो नसो काही गोष्टी येत असतात, त्या स्वीकारायच्या असतात, त्या स्वीकाराव्या लागणार आहेत आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. त्या पद्धतीने त्या आपण स्वीकाराव्यात. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना, कोरोनासोबत आणि कोरोना नंतरचा विचार आपण करत असताना खरंच हे कोरोना काय आहे असा प्रश्न जर अनेकांना आपण विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला असं मिळतं की आज नेमक्या पद्धतीचं डायग्नोसिस म्हणजे निदान, कुठलं निदान, तो विषाणू आहे हे 100% खरं सगळ्यांना माहीत आहे. पण तो किती प्रभावी आहे, तो किती पद्धतीनं परिणाम करू शकतो, तो किती माणसं मारू शकतो किंवा कुणाला काही सिम्पटम्स दिसत नाहीत, कुणाला खूप दिसत आहेत, कुणी मरतंय, कुणाला काहीच जाणवत नाही आहे, असे अनेक प्रश्न आहेत. आणि महत्त्वाचं हे आहे की कोरोनावर आजपर्यंत विलाज निघालेला नाही, औषध निघालेलं नाही, लस निघालेली नाही. मग माझा प्रश्न असाही आहे की सर्दी खोकल्यावर तरी कुठं आजपर्यंत औषध निघालेलं आहे, विलाज निघालेला आहे त्यानं कुठं, किंवा आजही तापेवर तरी असा नेमका विलाज कुठं निघालेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की आपण बाऊ करायला म्हणजे मुद्दा कोरोना गंभीर नाही असं मी म्हणणार नाही. सगळ्या नियमांचं पालन केलं, पॉझिटिव्हली घेतलं तर आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि मानव आलेला आहे. परंतु आपल्याला पडलेला प्रश्न नेमका आहे की कोरोना नेमका काय आहे. जर आपण याचे कॅल्क्युलेशन करायला सुरुवात झाली तर जेव्हा 500ही लोक नव्हते त्यावेळेस आमचा देश बंद होता. आज 6 लाखावर लोकसंख्या पोहोचली रुग्णांची, तरी आम्ही मोकळं सोडलेलं आहे. ओके, ठीक आहे, काही गोष्टी आर्थिक परिस्थितीसाठी आता करणं आवश्यक आहे, ज्या अगोदर करणं आवश्यक होत्या त्या आता कराव्या लागत आहेत, त्याचे परिणामही भोगावे लागत आहेत. परंतु आपण थोडं अंतर्मुख होऊन, चिकित्सक होऊन त्याचा विचार आपण करूया. त्याचा विचार असा की आजपर्यंत 90 लाख ते 1 कोटीपर्यंत टेस्ट झालेल्या असाव्यात, जवळपास ते अंदाजन आहेत. 6 लाखापर्यंत रुग्ण आपल्याकडे निघालेले आहेत. 1 कोटी म्हणजे 6 लाख म्हणजे 6%, 5 ते 6% असं गृहीत धरा. आणि
20,000 जवळपास मृत्यू मागे पुढे झालेले आहेत आणि सरासरी तीच आहे. मुद्दा असा आहे की 130 कोटी जनतेची जर टेस्ट घेतली असती तर 6 ते 7 कोटी ही माणसं निघाली असती. आता 6 ते 7 कोटीमधून जर 20,000 माणसं मरतात तर टक्केवारी आपण त्या पद्धतीने काढली पाहिजे. किंवा 130 कोटीतून 7 कोटीचे 20,000 त्याची टक्केवारी आपण काढली पाहिजे. अशी जर आपण टक्केवारी काढली तर 4 महिन्यात आपल्याकडे 20,000 माणसं मेलेली आहेत. म्हणजे मृत्यूदर काय आहे? मुद्दा असा आहे की आपल्याकडे अपघातानं दरवर्षी 1.5 लाख ते 2 लाख माणसं मरतात. कॅन्सरनं 1.5 लाख ते 2 लाख माणसं मरतात दरवर्षी. टीबीनं 1.5 लाख माणसं मरतात दरवर्षी. BP शुगर सारख्या आजारानं असे जर आकडेवारी आपण काढत गेलो तर 17 ते 18 लाख लोक एक अंदाजे जवळपास कमी जास्त तेवढी माणसं मरतात. म्हणजे महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख लोक मरतात. करोनामुळे फक्त 5,000 मेलेले आहेत मंथली. 4 महिन्याची आकडेवारी जर आपण काढली तर ते पण ज्याला BP होता, शुगर होता, इतर आजार होते अशी माणसं त्यातून मेलेली आहेत. मग आता प्रश्न असा आहे की आपण किती त्याचा बाऊ करतो? नाही, नियम पाळलेच पाहिजे, प्रिकॉशन घेतलीच पाहिजे, तो होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपल्यामुळं BP शुगरवाल्याला, कॅन्सरवाल्याला किंवा म्हाताऱ्यांना किंवा लहान मुलांना होऊ शकतो, म्हणून तो होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु जी अनाठायी भीती डोक्यात घातलेली आहे, माणसं अगदी मनानं उद्ध्वस्त झालेली आहे, कॉन्फिडन्स त्यांनी गमावलेला आहे, आत्मविश्वास गमावलेला आहे, अशी परिस्थिती आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे खरं संकट आमचं आता आज कोरोना नाही आहे. खरं संकट आहे आर्थिक परिस्थिती आहे. खरं संकट आहे बेरोजगारी आहे. खरं संकट उद्योगधंदे बंद पडलेले ते सुरू करण्याचं आहे. खऱ्या अर्थानं परत एकदा रुळावर येण्याचं हे खरं संकट आहे. कारण आज जवळपास आम्ही जी आकडेवारी ऐकली 13 कोटी लोकांनी रोजगार गमावलेला आहे. आता रोजगार गमावला म्हणजे त्यांची खरेदी शक्ती थांबलेली आहे. म्हणजे अजून ते प्रमाण पुरवठा थांबणार. त्यासाठी पुरवठा थांबला म्हणजे हे प्रमाण अजून 20, 25, 30 कोटीवर जाणार. हे वाढत जाणार. त्याचे परिणाम वाईट होणार. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून कोरोनासोबत या सगळ्या गोष्टींचा प्रशासनानं सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून, राज्य सरकार म्हणून, जनता म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे. या गोष्टीवर कुणीच बोलायला तयार नाही. सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टीवर चर्चा सुरू असते, त्याची फार दखल घेतली जात नाही. परंतु इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनी अनावश्यक गोष्टी सांगण्यात, ब्रेकिंग न्यूज, कोरोनाचे किती रुग्ण वाढले, कसे वाढले, अगदी लोकांच्या मनामध्ये भीती घालण्याचंच काम केलं. म्हणजे कुणी किती अतिरेक करावा आणि कुणी कोणाला रोखावा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. तो रोखणं गरजेचं होतं, ते झालं नाही. म्हणजे आमच्या देशामध्ये काय झालं की समजा एखाद्या घरात उंदीर गेला आणि तो उंदीर काढून टाकण्यासाठी त्या मालकानं ते घर जाळून टाकलं. उंदीर तर खालून कुठून तरी निघून गेलाच गेला, पण घरही जळून गेलं. अशा पद्धतीचं होत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एक घर आहे, ज्या घराला 100-200 दरवाजे आहेत आणि तुम्ही एका ठिकाणी येऊन पाणी येऊ नये, म्हणजे हवा सुटली आहे, पाऊस सुटला आहे आणि एका दरवाजातून येऊ नये म्हणून एक दरवाजा बंद करतायत, दुसरा दरवाजा बंद करतायत, 1-2-3 दरवाजे बंद करतायत आणि बाकीचे मोकळे ठेवतायत. पाणी तर घरात येणारच आहे ना. एक तर तुम्ही 100च्या 100 जे दरवाजे असतील ते सगळेचे सगळे बंद करा, काय व्हायचं ते होईल. नाही तर मग सगळे मोकळे ठेवा, ठीक आहे, आणि त्या पद्धतीनं प्रिकॉशन घ्या, त्याच्या पद्धतीनं काळजी घ्या, असा त्याचा अर्थ होतो. पण ते तसं होत नाही. भीती अनाठाई घातली जाते आणि त्या भीतीचे परिणाम सामान्य माणसावर वाईट होत आहेत. आज अनेकांनी नोकरी गमावलेली आहे. छोटे मोठे उद्योग आहे, पाणीपुरीवाला आहे, भेळवाला आहे, चायनीजवाला आहे, पानटपरीवाला आहे, चहा टपरीवाला आहे, असे छोटे छोटे, रिक्षावाला आहे. खरंच या लोकांची, आणि जे भाड्यानं राहत आहेत, किरायाने राहत आहेत, 4-4 महिने झाले किराया तर मालक घेणारच आहे. कारण त्यांनी बँकेचं कर्ज काढून घर बांधलेलं आहे, त्यालाही हप्ते भरायचे, इकडनं घेऊन तिकडं द्यायचे. करायचं काय? हप्ते घेऊ नका तुम्ही म्हणताय, भाडे घेऊ नका म्हणतायत, तर बँका कुठं थांबतायत? म्हणजे बँका तर अगदी, मी LIC हाऊसिंगला गेलो तर त्यांनी 3 महिन्याचे फाईन लावले, व्याज लावलंय. म्हणजे त्या काळात भरणं शक्य असताना RBIने सांगितलं की भरू नका, परंतु RBIने सांगितल्यामुळं भरले नाही लोकांनी. त्या दिवशी त्या मॅनेजरला जाऊन बोललो तर मॅनेजर म्हणे तुम्हाला माझी कुणाकडं कंप्लेंट करायची ते करा, LIC हाऊसिंग फायनान्स करा. त्यांनी ते 3 महिन्याचं व्याज लावलं, 3 महिन्याचा ड्यू लावला. आणि वीज बिलाचं सुद्धा काय चाललंय सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे घोषणा करायची, म्हणजे RBIपेक्षा ही सगळी मोठे आहेत का? आणि मग जर RBIच्या हे अंडरमध्ये नव्हते तर RBIनं घोषणा करण्याचं काय कारण होतं?
सामान्य माणसाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. 3 महिने सामान्य माणसाने हप्ते भरले असते ना, त्याला व्याज आणि ड्यू विनाकारण त्याच्या माथी मारायचं काम. एकीकडे त्याचं उत्पन्न थांबलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही अशा पद्धतीनं या देशामध्ये घडतंय म्हणून सामान्य माणूस भराडला जातोय, इथला गोरगरीब भराडला जातोय. त्याची अवस्था बेकार झालेली आहे, शेतकऱ्याची अवस्था बेकार झालेली आहे. परंतु उद्या परिस्थिती बिकट झाल्यानंतर या देशाला शेतीच वाचवणार आहे, शेतीवर आधारित उद्योगच वाचवणार आहे. IT आपलं काहीही भलं करू शकत नाही, त्यामध्ये आपण काहीही करू शकणार नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण ITत राहून चालणार नाही, कारण त्यांनी त्या पद्धतीनं प्रगती केलेली आहे. आमच्याकडे ITत राहणे हा वाक्प्रचार आहे, त्या पद्धतीनं होणार नाही. म्हणून शेतीच वाचवणार आहे. म्हणून त्या पद्धतीनं हा विचार होणं गरजेचं आहे, तो व्हावा, ही भूमिका आहे. 130 कोटी जनता आमची आहे. आणि आता आपण जर विचार केला तर 130 कोटी जनता आहे. आज आमच्या देशामध्ये एका दिवसाला किती टेस्ट सुरू आहे कोरोनाच्या संदर्भात विचार केला तर 1 लाख टेस्ट एका दिवसाला होतात. म्हणजे एका महिन्याला 30 टेस्ट होतात. एका महिन्याला 30 टेस्ट असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 130 कोटी जनतेचं, तर आम्हाला टेस्ट करायसाठी 36 वर्ष लागते. मग 36 वर्ष आम्ही टेस्ट करणार आहोत का? 36 वर्ष टेस्ट होणार आहेत का? ते शक्य आहे का? ज्याला सिम्पटम्स नाहीत, ठीक आहे, त्याची पॉझिटिव्ह आहे, त्याला क्वारंटाईन वेगळ्या पद्धतीनं करा आणि वेगळ्या पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे. आत्मविश्वास देण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं पुढं जाण्याची गरज आहे. परंतु असं घडत नाही. म्हणून कुठेतरी हे सगळं अगदी या पद्धतीनं सत्य सांगावं लागतं. कारण मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? कुणाला तरी बांधावी लागेल. सत्य कुणाला तरी सांगावं लागेल, खरं लोकांसमोर आणावं लागेल, त्या पद्धतीनं पुढं जावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अर्थव्यवस्था तर आमचं म्हणजे अगदी मी सुरुवातीलाच सांगितलं की त्याचे आम्ही 3-13 वाजवून ठेवलेलेच आहेत. ते कोरोनाच्या पूर्वीच ठेवलेले आहेत. आता तर विचारूच नका काय झालेलं आहे. परंतु महत्त्वाचा विषय मला उज्जैनकर सर म्हणाले होते की महत्त्वाचा विषय शिक्षण आहे. तर शिक्षणाच्या अंगानं जर कोरोनापूर्वीचा विचार केला तर खरंच आमच्या देशाच्या शिक्षणाचा वाटोळा या देशात झालेला आहे. लॉर्ड मॅकेलॉन आणलेली शिक्षण पद्धतीच आम्ही राबवतो आहोत. आणि एका विचारवंताचं वाक्य आहे की कुठल्याही देशाचा दर्जा त्या देशातील शिक्षण व्यवस्था किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो. आणि त्या शिक्षण व्यवस्थेचा दर्जा त्या देशातील शिक्षण संस्था चालक, शिक्षण चालक किती दर्जेदार यावर अवलंबून असतो. आणि त्या सर्वांचा दर्जा त्या देशातील शिक्षक किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो. परंतु आज शिक्षक गुलाम झालेला आहे आणि एक गुलाम काय स्वाभिमानी पिढी घडवणार आहे? कारण तो मजबूर आहे. अशी परिस्थिती तयार झालेली आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशन समोर मांडलं होतं की शिक्षण सक्तीचं मोफत आणि गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये ते राबवलेलं होतं. एवढंच नाही तर महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ते राबवलेलं होतं. पुढे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण सक्तीचं मोफत आणि गुणवत्तापूर्ण असावं असं केलेलं होतं. परंतु या देशात ते राहिलेलं नाही, ते झालेलं नाही. तर मुद्दा असा झालेला आहे की राईट टू एज्युकेशन 2005 आलं, अजून 1 पैसा त्याला खर्च झालेला नाही. इथे सगळे भांडवलदारांच्या घराणेशाहीच्या हातात शिक्षण व्यवस्था केलेली आहे. पहिलीची फी 1,00,000, 2,00,000, 5,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे. पुढे व्यावसायिक शिक्षणाचं MBBSचं, इंजिनिअरिंगचं तर सोडूनच द्या, 20,00,000, 25,00,000, 30,00,000, 40,00,000 इयरली आहे. ते कोण भरणार आहे, कोण करणार आहे? सर्रास अशा पद्धतीने सुरू आहे. उद्या ते इंजिनियर होणार आहेत का डॉक्टर होणार आहेत हाही प्रश्नच निर्माण झालेला आहे. आणि आपण आपल्याच जीवाशी खेळतो असं सगळा कार्यक्रम झालेला आहे. परंतु आणि कोरोनाच्या काळात आता महत्त्वाची गोष्ट ही आहे, डिजिटल शिक्षण सुरू झालेलं आहे, ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. झूम असू का कुठल्या ॲपच्या माध्यमातून. परंतु पुणे आणि मुंबईच्या कॉलेजेसचा अहवाल आहे, त्यांनी रिपोर्ट सांगितला आहे की 50 ते 60% जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती पुण्या मुंबईची आहे. ग्रामीण भागातली आणि शालेय शिक्षणाची प्रचंड बेकार परिस्थिती. किती मुलांपर्यंत पोहोचणार आहात? आज शाळांनी जे सुरू केलं ऑनलाईन, ते फी काढण्यासाठी केलं आहे. धंदे सुरू झालेले आहेत सगळे. काय मुलांना काय मिळ लागतो आणि किती मुलं ते करू शकतात? जे करू शकतात ते हँग होत आहेत मुलं. त्यांच्या डोळ्याचं काय? 4-4 तास 5-5 तास मोबाईल आणि लॅपटॉपच्या समोर त्यांनी बसायचं आहे. हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. परंतु तो ठीक आहे, पण दुसरा प्रश्न ज्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. कारण आज ग्रामीण भागातल्या जवळपास हजारो शाळा बंद करणं चालल्यात. त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचत नाही आणि 5-5, 7-7 किलोमीटर ते जाऊ शकणार नाही आहे. म्हणजे ते अगोदरची प्रश्न, नंतरची परिस्थिती. आता तर ते ऑनलाईनही पोचू शकत नाहीत.
मग स्पर्धा कशी, कुठल्या पद्धतीची स्पर्धा असणार आहे? जे मागे आहेत ते मागेच राहणार, जे पुढे आहेत ते पुढेच जाणार, कुठल्या तरी विशिष्ट वर्गाच्या हातात हे जाणार. असंच आहे. म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोचावं असं होणार आहे का? जर सरकारला खरंच काळजी असेल तर मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून AVG या फिल्म्स अँड प्रोडक्शन या फेसबुक पेजच्या माध्यमातून आवाहन करतो की दूरदर्शनच्या माध्यमातून 1-2 चॅनल ताब्यात घ्या आणि ज्या सगळ्या शाळा आहेत सरकारी, त्या सरकारी शाळांना शिक्षण द्या. ज्याला गरज आहे ते सरकारी शाळेत टाकेल आपल्या मुलांना. प्रायव्हेट शाळेचं बघत राहतील काय करायचं ते. हे होऊ शकतं. दिवसभर टेलिव्हिजनसमोर विद्यार्थी थांबू शकतात, त्याचे परिणामही कमी होतील आणि तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. एक 4 चॅनल आणि दूरदर्शन असं जर केलं 2 टाईममध्ये 2 शिफ्टमध्ये तर तुमचं 5 ते 12चं शिक्षण होऊ शकतं. ते करता येऊ शकतं. सरकारनं ते केलं पाहिजे. 2-4 महिने करणं काही 2-3 महिने करणं काही सरकारला अवघड नाही. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी करा ना. जे सहज पोहोचू शकतात त्यांच्यासाठी नाही केलं तरी चालेल. ते तर करणारच आहेत त्या पद्धतीनं. असं करावं अशी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या गरीब विद्यार्थ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो, पालकांना, की एकलव्य व्हा स्वतः. कारण प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आत्मनिर्भर व्हा, म्हणजे तुम्ही तुमचं बघून घ्या. तसं आता परिपक्व होण्याची गरज आहे. सरकारनं हे करावं अशी अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये संकटाच्या काळामध्ये सरकारनं गोरगरिबांच्या उपेक्षितांच्या पाठीमागे उभं राहावं अशी अपेक्षा असते. पण तसं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्येही घडत नाही. गोड बोललं आणि मन की बात केली म्हणजे चालत नाही. मन की बात नाही तर खऱ्या अर्थानं कृती करण्याची गरज असते. ती करणं आज गरजेचं आहे. त्या पद्धतीने जर केलं तर ते होऊ शकणार आहे, अन्यथा होणार नाही. ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शिक्षणानं प्रश्न सुटतात असं म्हणतात, परंतु जुनी वर्णव्यवस्था म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जरी गेली असली तरी ज्याला 25,000च्या शाळेत ऐपत आहे तो 25,000च्या टाकतो, ज्याला 25 लाखाच्या शाळेत टाकायच्या ऐपत आहे तो 25 लाखाच्या टाकतो. अशी सगळी दुकानदारी झालेली आहे. आणि ज्याची ऐपत नाही तो सरकारी शाळेत टाकतो. आणि सरकारी शाळेची अवस्था तर म्हणजे न सांगितलेलीच बरी. इतकी वाईट अवस्था सरकारी शाळेची किंवा सरकारी व्यवस्थेत होऊन गेलेली आहे. कारण शिक्षणावरचा खर्च आमच्या देशात फक्त 2% होतो. तो किमान 20% होणं अपेक्षित आहे. आरोग्यावर आमच्याकडे होणारा खर्च तुटपुंजा आहे. कोरोनाच्या काळात आमच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही आरोग्यावर किती खर्च करतो. तर खऱ्या अर्थानं शिक्षणाचं आणि आरोग्याचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे. ते या देशात झालं पाहिजे. शिक्षणाचं आणि आरोग्याचं जर राष्ट्रीयकरण झालं तर खऱ्या अर्थानं उपेक्षितांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचेल, शिक्षण क्रांती होईल, आरोग्याची क्रांती होईल आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील. ते करणं शक्य आहे. परंतु इथल्या त्या सरकारलाही करायचं नव्हतं आणि या सरकारलाही करायचं नाही. इथली मानसिकता या लोकांची तयार नाही आहे. आज म्हणजे कोरोना येऊ द्या, कुठली महामारी येऊ द्या, कुठलं संकट येऊ द्या, मग सरकारी यंत्रणा, सरकारी हॉस्पिटल. प्रायव्हेट हॉस्पिटल काय, जे लाखो करोडो हजारो करोडो कमवतात त्यांचं काय करणार आहात तुम्ही? अशा वेळी तरी त्यांना तुम्ही काही समज देणार आहात की नाही, किंवा त्यांना काही सांगणार आहात की नाही, किंवा तुम्ही दिलेले आदेश ते पाळतात की नाही? म्हणजे आरोग्यमंत्री म्हणतायत की कारवाया करणार, एकही कारवाई झालेली अजून आलेली नाही. खरंच हे सगळे काम करतायत का? आणि प्रायव्हेटमध्ये सध्या कोरोनाच्या संदर्भात काय काय चर्चा आहेत, काय काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय, कसली बिलं काढणं चाललेत, खाण्यापिण्याची बिलं कशी काढणे चाललेत, काय काय भ्रष्टाचार करणं चाललाय. आणि या एवढ्या बिकट संकटामध्ये सुद्धा डोमकावळे टाळूवरचं लोणी खायला तयार झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे भ्रष्टाचार या देशात इतका प्रचंड बोकाळलेला आहे की त्यासाठी कुठंतरी आळा घालणं गरजेचं आहे, आळा बसणं गरजेचं आहे आणि मग उपाययोजना होणं गरजेचं आहे. परंतु अगदी खालून वरपर्यंत सगळं बरबटलेला कार्यक्रम झालेला आहे. म्हणून हे विदारक आहे, वाईट आहे, अराजकता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आज सर्वांनी जागृत होणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये हे बदल अपेक्षित आहेत आणि 2-3 महिन्यासाठी या कृती करणं सुद्धा अपेक्षित आहेत. आणि ते सरकार सहज करू शकतं. फक्त सरकारची मानसिकता असणं गरजेचं आहे, इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. ते जर झालं तर खऱ्या अर्थानं आपण काहीतरी गोरगरिबांसाठी, उपेक्षितांसाठी आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो त्याला थोडेफार पात्र आहोत असा त्याचा अर्थ होऊ शकतो, अन्यथा नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून 20% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे, 20% खर्च आरोग्यावर झाला पाहिजे आणि बाकीचे सगळे खर्च होणं अपेक्षित आहे. म्हणजे माझं तर मते 50% खर्च या 2 क्षेत्रावर होणं अपेक्षित आहे. या 2 क्षेत्रावर जर 50% खर्च झाला तर शिक्षण क्षेत्रातली जी हुकुमशाही आहे, घराणेशाही आहे, भांडवलशाही आहे, मक्तेदारी आहे, दादागिरी आहे, ती बंद होईल. ती बंद झाली पाहिजे. आणि जे सरकारी म्हणून घेतात स्वतःला, अगदी शासकीय कर्मचारी, अधिकारी
आणि पदाधिकारी म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, कलेक्टरपासून तर शिपायापर्यंत, कोतवालापर्यंत, ग्रामपंचायत सदस्यापासून तर अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत किंवा वरती प्रधानमंत्र्यापर्यंत या सर्वांची मुलं 12वीपर्यंत सरकारी शाळेत कंपल्सरी करा. एक तर पद सोड, नाही तर शाळेत जा. या दोन गोष्टी जर केल्या तर सहज होणं शक्य आहे. का होऊ शकत नाही? परंतु इच्छाशक्तीने करायचं नाही. कारण हा देश भांडवलदारांच्या ताब्यात आहे. अदानी, अंबानी, मित्तल, टाटा, बिर्ला हे 10-15 लोक देश चालवत आहेत आणि त्यांच्या तलावर प्रधानमंत्री आणि सगळे लोक नाचत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण 68,000 कोटी कर्ज या म्हणजे जे कर्ज बुडवे आहेत त्यांचं माफ केलं जातं आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचवलं जात नाही. पोहोचवण्याचं फक्त नाटक केलं जातं. रोज पत्रकार परिषदा घेतल्या जातात. वरतून केंद्रानं म्हणायचं महाराष्ट्राचं सचिवालय झालं आणि केंद्रात सचिवांनीच प्रेस घ्यायच्या. बाकीचे तर सगळे गायब आहेत. प्रधानमंत्र्यांनी यायचं आणि तेवढी फक्त काय करायची, मन की बात आणि प्रेस कॉन्फरन्स नाही, फक्त तेवढं मनोगत करायचं. प्रेस कॉन्फरन्स तर 6 वर्षात प्रधानमंत्र्यांनी घेतलीच नाही. असा एकमेव पंतप्रधान आहे की 6 वर्षात प्रेस कॉन्फरन्स नाही, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाही. आम्ही लोकशाहीमध्ये राहतो की हुकुमशाहीमध्ये राहतो? आमची वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. मित्रांनो, काही विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळं थोडं आक्रमक होऊन सांगणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने ते झालं. माझा उद्देश कुणावरही बोट ठेवणे, कुणालाही सांगणे किंवा कुणालाही नावे ठेवणे हा नाही. कारण आपण सगळे आज 21व्या शतकाच्या गप्पा मारतो आहोत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या गप्पा मारतो आहोत. आज धार्मिक बरेच बदल या निमित्तानं अपेक्षित आहेत. अंधश्रद्धा बऱ्यापैकी कमी होईल. विज्ञान म्हणजे कसं असतं, संकटात सुद्धा संधी असतात, संकटातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यामधून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासायला सुरुवात झालेली आहे. चिकित्सा व्हायला सुरुवात झालेली आहे. चुकीच्या गोष्टीपासून माणसं दूर व्हायला लागलेली आहेत. ज्या गोष्टीमध्ये आम्ही अडकून पडलेलो होतो कारण नसताना, त्या गोष्टीपासून दूर आता नक्कीच पुढची जी पिढी आहे, तरुण वर्ग आहे, हा नक्कीच त्यापासून दूर होईल असं मला वाटतं. म्हणून या पद्धतीनं विचारमंथन होणं आवश्यक असतं. मराठा सेवा संघानं 3 व्याख्यानमाला घेतल्या, एक संमेलन घेतलं ऑनलाईन. आताही प्रबोधन पर्व चालू आहे, संत पर्व चालू आहे. हे विचारधारा पोचली पाहिजे ते लोकांपर्यंत. कारण जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या पद्धतीनं असाध्य ते साध्य करिता सायस करण अभ्यास तुका म्हणे. आणि सत्य असत्याशी म्हणे केले वाही आणि मानिले नाही बहुमता, असं संत जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा पद्धतीनं ही वाटचाल असली पाहिजे. कारण महानवर म्हणतात, मोडलेल्या माणसांचे दुःखवले झेलताना, त्या अनाथांच्या दीप लावू झोपताना, कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसांना. या पद्धतीनं वाटचाल होणं अपेक्षित आहे. म्हणून कोरोनापूर्वी, कोरोनासोबत आणि कोरोनानंतरचं जग या पद्धतीनं असणार आहे. सर्वांनी अलर्ट होणं गरजेचं आहे. संकटात सुद्धा संधी असतात, त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. त्या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे. प्रचंड मेहनतीशिवाय पर्याय नाही. आज संकट टळलं तर लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद आज भारतातल्या तरुणांमध्ये आहे. तरुणांचा देश आहे. कारण आज लोकसंख्या आमचा प्लस पॉईंटही आहे आणि आमचा वीक पॉईंटही आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आपण प्लस पॉईंट पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आमचे अमोलजी घाटे काम करतायत पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं, त्या पद्धतीनं आमचे उज्जैनकर सर काम करतायत, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी काम करावं, पुढं जावं, हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. परत एकदा अमोलजी घाटे आणि शिवचरण उज्जैनकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या संकटावर आपल्याला सर्वांना मात करण्यासाठी बळ मिळो अशी आई जिजाऊ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जिजाऊ.